तर बाकी तुम्हाला समजलंच असेल. जर ज्यांना पण व्हिडिओ वगैरे समजला त्यांनी लाईक कमेंट फॉलो काय जे करायचे सपोर्ट वगैरे करा तुम्ही. बाकी जय शिवराय मित्रांनो. बऱ्याच जणांचे असे डाऊट होते, सर आम्ही क्लिकस्पायरमध्ये रजिस्ट्रेशन तर केलं, आम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर आम्ही पैसे पण पे केले पुढ्या मुलाला आमच्या आय डी गिडी ओपन करण्यासाठी, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. तर आमचं रजिस्ट्रेशन होईना बरोबर. तर आमचं रजिस्ट्रेशन ओपन करता येईना, आम्हाला आमचं डॅशबोर्ड ओपन करता येईना. रजिस्ट्रेशन झालं पण आमचं डॅशबोर्ड ओपन करता येईना. तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं डॅशबोर्ड कसं ओपन करा तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर. तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार हा व्हिडिओ. तुम्ही शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्याशी तुम्हाला समजणार नाही कसं तुमची आय डी ओपन करतात काय करतात. तर ज्या पण मुलाला तुम्ही डायरेक्टली पेमेंट वगैरे पे केलं त्या मुलांना डायरेक्ट तुम्हाला एक डॅशबोर्डसाठी एक तुम्ही जे काही डॉक्युमेंट पाठवले असेल, जीमेल धरा, मोबाईल नंबर धरा, काही ते डॉक्युमेंट तुम्हाला त्यांनी डायरेक्ट रिटर्न असे पाठवून दिले असते. पासवर्ड एखादं तुम्ही जे पाठवलं ते आणि क्लिकस्पायर लॉग इन म्हणून असं काहीतरी नाव पाठवलं असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हे क्लिकस्पायर लॉग इन नाव आहे ते डायरेक्टली कॉपी करून घ्यायचं. कॉपी करून घेतल्यानंतर गुगलला किंवा क्रोमला जाऊन पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर डायरेक्टली असा डॅशबोर्ड येतो, डायरेक्टली सर्च करा म्हणजे ओपन करा, लॉग इन म्हणून येतं. तर डायरेक्ट लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथं मागतं जीमेल, इथं मागतं पासपोर्ट. तर हे काय इथं जीमेल आणि पासपोर्ट कोणचं टाकायचं ते तुम्हाला काय मेन आहे. पण तुम्ही जे त्या मुलाला जीमेल आणि पासपोर्ट दिलं टाका तेच जीमेल आणि पासपोर्ट टाकायचं. तर तुम्ही बघू शकता तिथं डायरेक्टली जायचं. ह्या मुलांना तुम्हाला डायरेक्टली तुमचा जीमेल आणि पासपोर्ट दिलेला आहे म्हणजे तुमचा पिन दिलेला आहे. तर हे जीमेल डायरेक्टली कॉपी करून घ्यायचं. कॉपी करून घेतल्यानंतर जिथं जायचं आपल्या डॅशबोर्डला तिथं डायरेक्टली आपण जीमेल पेस्ट करायचा. एक सेकंड. पेस्ट केल्यानंतर डायरेक्टली खाली आपलं एक पासपोर्ट येतो, तो पासपोर्ट डायरेक्टली कॉपी करून घ्यायचा आणि इथं पण जाऊन पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर लगेच तुमच्या इथं लॉग इन सबमिट म्हणून नाव आहे, लगेच सबमिट करून टाकायचं. सबमिट केल्यानंतर काय डायरेक्ट तुमचं असं डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर कारण मी ह्या कंपनीमध्ये काम करत नाही भरपूर दिवस झालं, तर सगळं -00 मध्ये येईल. माझं टोटल अमाऊंट आहे एवढं, सगळं तुमचं 00 येणार आहे बरोबर. तर इकडे 3 लाईन आहे. तुम्हाला जर फोटो गिटो नाव घेऊ चेंज करायचं असलं तर इकडे 3 लाईन आहेत. माय प्रोफाईलवर जायचं. इथं जे माझा फोटो वगैरे काही चेंज करायचं तुम्हाला केवायसी वगैरे काय करायचं इथून करून घ्यायची. इथं जे माझा फोटो वगैरे काही चेंज करायचं तुम्हाला केवायसी वगैरे काय करायचं इथून करून घ्यायची. तर बाकी तुम्हाला समजलंच असेल. जर ज्यांना पण व्हिडिओ वगैरे समजला त्यांनी लाईक कमेंट फॉलो काय जे करायचं सपोर्ट वगैरे करा तुम्ही. बाकी धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला स्टोरी ठेवून, इंस्टाग्रामची स्टोरी ठेवून, फेसबुकची स्टोरी ठेवून आणि व्हिडिओ बघून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर मी खाली एक तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते. तो व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. आणि खूप ट्रस्टेड पेज आहे आणि आपल्या मराठी माणसाचं पेज आहे. तर नक्की एकदा जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि काम करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. मी आजपर्यंत 7 ते 8 वेळा एकच स्टोरी ठेवत आलेलो आहे की जर तुमचे 100 किंवा त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील तर तुम्ही इंस्टाग्राम स्टोरी आणि रील्सच्या द्वारे महिन्याला 30 ते 40 हजार रुपये जनरेट करू शकता. ते कसे काय, तर मी प्रत्येक वेळेस त्याचा व्हॉट्सअप नंबर आणि त्याची ID मेन्शन केलेली आहे. त्या ID वर जावा, संपूर्ण माहिती मिळवा आणि तुम्ही महिन्याला घर बसल्या पैसे कमवू शकता. आणि